मित्रांनो 2 रविवार प्लॅन करून कॅन्सल होऊन तिसऱ्या शनिवारी प्लॅन सक्सेस झाला, तो पण फिरण्याला जाण्याचा म्हणजे मोठे देऊळ पाहण्याला जाण्याचा. सर्व मित्र परिवार मिळून आज जाऊ राहिलोय. आणखीन गेलो नाही पण जाऊ राहिलोय. निघलो म्हणजे नक्की पोहोचू तिथे. मित्रांनो सकाळचा व्ह्यू पहा. खरंच सकाळचे सुंदर फिरण्यात मज्जाच वेगळी आहे. धुका, गाडी आणि सोबत मित्र एकदम जन्नत. पहा व्ह्यू तर मस्तच आहे आणि त्यासोबत आमचे मित्र परिवार. पहा हा सूर्यकुमार यादव म्हणजे आमचा किशोर भाऊ, सेकंड रायडर म्हणजे आमचा नरेंद्र भाऊ, एकदम प्रेमळ स्वभाव. त्यानंतर ही राईड अशी. रस्ता सध्या खराब आहे पण नंतर हळूहळू रस्ता चांगला लागेल. तिथून आलो गाडीत तेल टाकण्यासाठी म्हणजे पेट्रोल. लावून घेतली गाडी आणि भाऊला चांगल्या टाक भाऊ पेट्रोल. आमच्याकडे काही पैसा नाही. किशोर भाऊने तर ऑलरेडी साईडला लावली. त्याची तर टाकी अशी फुल राहते गाडीची म्हणून टेन्शन नाही. आणि भाऊ आले साईडला जाऊन बसला फोन पाहायला. कैलास भाऊ लागला टाकी फुल करायला. त्याला सांगितलं एवढी पण फुल नको करू का पेट्रोल खाली सांडून जाईल. आणि भाऊ साईडला जाऊन परत आला पैसे देण्यासाठी. आणि नरेंद्र भाऊ कोणत्या गोष्टीवरून हसू राहिले काही माहितीच नाही लागलं. आणखीन पेट्रोल टाकल्यानंतर फायनली चाय बिया पिऊन आणि पा एक नंबर ना. चाललोय आता पुढं. भेटू नंतर या आपण आता पुढं हळूहळू चाललोय निघून. एकच जण गाडीवर बसू राहिला. एकच जण, घाई अजिबात नाही. आणि तो क्षण आला मित्रांनो का आम्ही आता सध्या पोहोचलोय तिथे मोठे देवाला. आजूबाजूचं वातावरण इतकं भारी आहे ना मित्रांनो की खरंच मनमोहक, एकदम मन रमून गेला तिथे जाताच. आणि उतरण्यासाठी मस्तपैकी रस्ता आहे. चला म्हटलं आपलं तोंड पण दावून देऊ कसं आहे. व्हिडिओ काढतोय आपण म्हणजे आपण तर दिसलंच पाहिजे ना. आणि आमची गँग मागून भाऊ हात देऊ राहिलाय. पहा मस्त ना एकदम. सुरात शंकराच्या पिंडीपासून केलेली आहे. हळूहळू चालली पुढं आता. मित्र परिवार चढ राहिलाय. हे पहा ते पहा. एकच जण दर्शन घेते. एकच जण दर्शन घेते. कसं आहे VIP दर्शन आहे ना आमचं. 9 जण लांबून गेले म्हणजे VIP दर्शन झालेच पाहिजे हळूहळू. म्हणून प्रत्येक जण एक वेळ घेऊन दर्शन घेऊ राहिले. कसं आहे प्रत्येकाला देव पावले पाहिजे ना. काहींचं लग्न व्हायला आहेत. आमच्या सारख्यांचं नाही लग्न दोघं तिघांचं. मग आम्हाला थोडा VIP दर्शन घेऊन देवाकडे काहीतरी मागावंच लागेल ना. आणि तिथे पोहोचल्यानंतर वरूनचा व्ह्यू पहा मित्रांनो. खरंच लय भारी. आदिवासी परंपरेतील एक मूलभूत घटक म्हणजे मोठा देव आव्हाडांगमधील. म्हटलं या घंटा पण वाजून घेऊ म्हणजे देव लवकर पावल. आणि तोच हा मोठा देव मित्रांनो. खरंच एकदम मस्त. आज सांगतात का इथे केलेला प्रत्येक नवस हा पूर्ण होतो. आणि अनुभव घेतलाय मी. माणसं बोलतात होतो नवस. आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो. मित्रांसोबत फिरण्या इतकं सुख ना स्वर्गात पण नाही. मित्र सोबत असेल ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि आम्ही एन्जॉय करत आहोत तिथे. मित्र एक अशी गोष्ट आहे ना की दुःखात पण हसण्याला भाग पाडतो. असा एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे मित्र. जेवण भावाचा हळूहळू येऊ राहिलाय. काही नका पडेल मॉमी. तर मित्रांनो फायनली आज आलो आम्ही मोठे देवाला. कधीपासूनचं स्वप्न होतं आमचं सर्व मित्रांचं का एक दिवस मोठे देवाला जाऊ आपण. आणि हा पूर्ण माझा मित्र परिवार मोर्या ग्रुप देवळीचा वाडा. आज झालेलं ते स्वप्न पूर्ण केलं आम्ही. आणि जे बाकीनं आले त्यांनी फक्त व्हिडिओ पहा घरी बसून. तर मित्रांनो चाललोय आता घरच्या दिशेने. पुन्हा एकदा येऊ आमचा पूर्ण ग्रुप घेऊन मोठा देव पाहायला. ते पण पावसाळ्यात एकदम एन्जॉय मस्त. आणि एक सांगतो मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये फिरण्याची ना मजा वेगळी राहते. ती मजा कुठेच येत नाही. म्हणून ना मित्रात फिरायचा सुट्टी काढा. काम प्रत्येकाला आहे. व्यस्त तर सर्वच आहे. सुट्टी काढा मस्तपैकी एन्जॉय करा. हॅपी राहा. पण मित्रांसोबत फिरायला नक्की जा. चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.